तुम्ही 4 व्हीलर युजर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो. गाडीचं रनिंग जवळपास 30,000 किलोमीटरच्या वरती झाल्यानंतर तुमच्या कारमध्ये इंजिनचे व्हायब्रेशन आणि गाडीचं म्हणजे रनिंगमध्ये विशिष्ट प्रकारचा नॉईज येणं किंवा गाडीमध्ये स्टेअरिंगला जर्किंग येणं किंवा इंजिनचं लाऊड व्हायब्रेशन येणं असं जर तुमच्या गाडीसोबत होत असेल तर तुम्हाला गाडीचे इंजिनचे माउंट चेक करायचे आहेत. BMW Vento कारचा आज आपण इंजिनचा ए माउंट चेंज करतो. ए माउंट म्हणजे राईट साईडचा माउंट. तुम्ही बघू शकता माउंटची कंडिशन बघा काय झालेली. ह्याच्यामुळे काय होतं की गाडी रनिंगमध्ये व्हायब्रेशन वगैरे फील होत होतं, त्याच्यामुळे गाडीचा पूर्णपणे राईट साईडला आवाज येत होता. तर आपण गाडीचं माउंट चेंज करतोय. माउंटची कंडिशन बघा, नवीन माउंट आहे. अशा प्रकारे एकदम टाईट असते आणि रब्बरवरती असेंबल असते. आता ह्या ठिकाणी हा जो पोर्शन आहे हा इंजिनच्या बॉडीला बसतो आणि हा पोर्शन आहे तो गाडीच्या बॉडीला बसतो आणि ह्या दोघांच्या मध्ये हा रब्बरचा पार्ट आहे. तर हा रब्बरचा पार्ट व्हायब्रेशन ऍब्झॉर्ब करतो आणि बॉडीला कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन जाऊ देत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक कारमध्ये इंजिन जे माउंटिंग असते ते 3 माउंट वरती असेंबल असते. त्यामुळं इंजिनचं व्हायब्रेशन येत असेल तुम्हाला गाडीमध्ये तर तुम्हाला इंजिनचे माउंट चेक करायचे आहेत आणि लागलीच ते रिप्लेस करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.